मुंबईतला मराठी माणूस हं. जो आज नालासोपारा वसई विरारला जातोय तो यामुळे थांबतोय. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. चंदादीप सोसायटीला आम्ही कर्ज दिलं आणि त्याची इमारत पूर्ण उभी राहिली आणि मी आणि आमचे आमदार पराग अळवणी त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो होतो. हं. आणि त्यावेळेला तिथे आम्ही फीत कापत असताना तिथल्या माऊलींनी आम्हाला टिळा लावला, ओवाळलं. तेव्हा तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. मी बोललो, आज ताई, आज आपण चांगला दिवस आहे, आज आपल्याला मोठी जागा मिळते आणि तुम्ही रडताय का? तर मला म्हणाले, मी भाऊ रडत नाही आहे, हे माझे आनंदाश्रू आहेत. वा. मी आणि माझा मुलाचं लग्न ठरलेलं आहे, त्याच्यामुळे माझा परिवार आता वाढतो आहे. त्याच्यामुळे मी गेल्याच 2-3 महिन्यापूर्वी नालासोपाऱ्याला मी घर बघून आलो आणि माझा कुटुंब आता त्याचं वाढणार, स्वाभाविक तो तिकडे राहायला जाणार होता. त्यामुळे आता स्वयं पुनर्विकासातनं 1400 स्क्वेअर फीटाचं घर मिळाल्यामुळं आम्ही पार्लं सोडणार नाही, याचा आनंद माझ्या डोळ्यातनं त्या ठिकाणी आनंदश्रू वाहत आहेत. आणि हा एक वेगळा आनंद आहे की आज मराठी माणूस मुंबईतनं बाहेर जाऊ नये असं केवळ बोलून चालत नाही, तर त्यासाठी कृतीची आवश्यकता आहे आणि यातनं ते साध्य होताना दिसतंय. यापेक्षा आनंद काय.